चला जाऊया दुसऱ्या सामन्याकडे. एलिमिनेटर 1 ही मॅच टीम वॉरियर्स विरुद्ध टीम टायटन्स. पहिला डाव स्ट्राइक घेत आहे इनफॉर्म बॅटर केतन पारक सोबत नॉन स्ट्राइकिंग एंडला जैनम गांधी. पहिला बॉल, आहा पहिलाच बॉल. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकाल या गोटी शहरातील चॉकलेट बॉय आणि आणखी एक की कट्टा ग्रुपचे सर्वेसर्वा यश चोपडा बॉलिंग ट्रॅकवर. बॅक टू द बॉलर, वॉडा फेल्ड. आपल्या फॉलो थ्रू मध्ये यश. वाह, माय गुडनेस, सुपर बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी, चांगला बॉल. धावबाद करण्याचा प्रयत्न होता मात्र तो प्रयत्न इथे फसतोय. यश चोपडा यांच्या गोलंदाजीचं कौतुक असेल की इतक्या महत्वाच्या लढतीमध्ये आपल्या गोलंदाजीचा स्तर ते उंचावत आहे, दर्जा उंचावत आहे. पहिल्या 4 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च करता येते. चांगली गोलंदाजी. ऑन साइडला खेळलाय बिटवीन द गॅप, पहिला चौकार. यानंतर मित्रांनो या अगोदरच्या मॅच मधील क्वालिफायर 1, थँक्यू, क्वालिफायर 1 या महत्वपूर्ण लढतीमधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेल या शहरातील नामांकित पतसंस्था म्हणजेच जनसेवा पतसंस्थेचे संचालक, कोणीही संचालक डायरेक्टर्स इथे उपस्थित असेल तर आपल्याला विनंती असेल की या सामन्यातील या अगोदरच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी कृपया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. या सामन्यातील क्वालिफायर 1 सामन्यातील मॅन ऑफ द मॅच गोज टू प्रशांत बोथरा, मॅन ऑफ द मॅच. थँक्यू डीजे. त्यानंतर मित्रांनो क्वालिफायर 1 या सामन्यातील मोमेंट ऑफ द मॅच हा पुरस्कार जातोय आपल्या अफलातून फिल्डिंग साठी, आपल्या अफलातून क्षेत्ररक्षणासाठी पियुष कर्नावट, मोमेंट ऑफ द मॅच. तर मोमेंट ऑफ द मॅच हा पुरस्कार सन्माननीय SP चोरडिया सर, आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मोमेंट ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देण्यासाठी यावं. यानंतर एक अत्यंत महत्त्वाचं शुभ आगमन इथे मैदानावर झालंय. जैन प्रीमियर लीग सीझन 3 या स्पर्धेचे आमचे प्रमुख पुरस्कर्ते आदरणीय अलकाताई उदयजी जाधव मॅडम यांचं देखील मैदानावर इथे शुभ आगमन झालंय. संपूर्ण JPL ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीनं आदरणीय अलकाताई आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. थँक्यू व्हेरी मच, आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी खर्च करताय त्याबद्दल निश्चितच आपलं खूप खूप आभार. स्विच हिटच्या मदतीनं एक देखना जवाब स्ट्रोक केतनच्या बॅट मधनं येतोय. दाफलक जाऊन पोहोचेल 15-15. आणखी एक चांगलं चित्र, एक पॉझिटिव्ह पिक्चर या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळतंय. मी तर म्हणेल की ही स्पर्धा नाहीये, ही स्पर्धा म्हणजे एक फॅमिली फंक्शन, कौटुंबिक सोहळा असल्याप्रमाणे इथे चित्र बघायला मिळतंय. या सामन्यातील या अगोदरच्या मॅच मधील क्वालिफायर 1 या मॅच मधील सामनावीर म्हणजेच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवणारा प्रशांत बोथरा आपल्या मैत्रीला इथे जागतोय आणि निश्चितच आपल्याला मिळालेला पुरस्कार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या सहकार्याला तो शेअर करतोय, डेडिकेट करतोय. प्रशांत बोथरा आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपले सहकारी कुलदीपजी ठोळे यांना ते डेडिकेट करताय. तर निश्चितच प्रशांत आपलं देखील फार कौतुक असेल. जैन प्रीमियर लीग एक यशस्वी आयोजन, एक दर्जेदार नियोजन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र फटका फसलाय. अगदी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र बॉल शॉर्ट कव्हर रिजन मध्ये ट्रॅव्हल करतोय. 16 रन, 17 रन्स, 17 धावा. योग
ऑन साइडला, मात्र हा चौकार ठरेल. ट्वेंटी 27 रन, 27 धावा इथे धावपलकावर लागताय. इथे मात्र पेस जनरेट केला गेला. अगदी वेगवान मारा करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र युग यांच्याकडनं बॉलवरचं नियंत्रण सुटतंय. अगदी डाऊन द लेग चेंडूला डिलिव्हर केलं जातंय. मुख्य पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 28 रन्स, 28 धावा. 1.4 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. हलक्या हाताने चेंडूला ढकललाय. 4 रन्स. योग पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आलेत. ऑन साइडला खेळलाय. फुल टॉस बॉलवर. तब्बल 2 षटकांची समाप्ती झाली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल टीम वॉरियर्स. 36 धावा. छत्तीस रन. भूषण आलेत. भूषणजी पिचा आलेत. समोरच्या बाजूला केतन पारख आहेत. आज मात्र केतन थोडीशी शांत दिसत आहे. त्यांची बॅट थोडीशी शांत दिसते. आहा, इट्स अ नो बॉल. अगदी बिमर पद्धतीचा हा चेंडू. कमरेच्या वर जर तुम्ही चेंडू डिलिव्हर करत असाल तर निश्चितच ICCच्या नियमाप्रमाणे तुम्हाला पनिशमेंट दिली जाते. येथे मुख्य पंचांच्या माध्यमातून नो बॉल घोषित केला जातोय. पनिशमेंट दिली जाते. यावेळेस मात्र बिटवीन द गॅप खेळून काढलाय. कट केलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र बॅट्समन केतनच्या पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय. लेग बाईकच्या माध्यमातून ही सिंगल असेल. धावा कशाही येवोत, मात्र धावा येणं महत्वाचं आहे. 42 धावा धावफलकावर लागताय. 2.2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. ऑन साइडला डाऊन द ग्राउंड 4 रन्स. ही संपूर्ण स्पर्धा आपण बघत असाल मैदानाच्या चारही दिशेंना आपल्या बहादूर शूर भारतीय सैन्याने विरोधी देशांवर जे ऑपरेशन यशस्वी केलेत ते सर्व. ओहो हो, इथे बिसफिल्ड. धावफलक 50 धावा पूर्ण.
टीम वॉरियर संघाच्या 50 धावा इथे पूर्ण होत आहे. ऑफ स्टंपवर टाकलेल्या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे कुठलाही संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. आतापर्यंत 13 धावा खर्च करताय भूषण. इथे आणखी एक खरा बॉल. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. अगदी लेग स्टंपच्या फारच बाहेर. 51 धावा, 51 रन्स. समोर समोर व्ही क्षेत्रामध्ये थँक्यू. अगदी नो बॉल सोबतच चौकार देखील येतोय. एक प्रसिद्ध हिंदी वाक्प्रचार आहे की गरीबी में आटा गिला. अगदी याच पद्धतीने की धावा देखील भरपूर झाल्या, त्यानंतर चौकारासोबत नो बॉल देखील येतोय. धावफलक जाऊन पोहोचेल टीम वॉरियर्स 56 धावा. वॉरियर संघाचं आणखी एक वैशिष्ट्य मित्रांनो मला सांगायला आवडेल, सर्वच सिंगल्स या वॉरियर्स टीम मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. जबरदस्त कामगिरी या संपूर्ण स्पर्धेत वॉरियर संघाची झाली आहे. आणखी एक सुरेख अगदी सिक्स्टी 66 धावा. इथे मात्र यश चोपडा आल्यानंतर मात्र धावांचा वेग आता वॉरियर संघाचा कमी झालाय. चांगली गोलंदाजी राहिले या अगोदरच्या ओव्हरमध्ये देखील आणि ह्याही ओव्हरमध्ये. वाह व्हाट अ बॉल. आधी जो एकमेव रिव्ह्यू आहे तो मात्र बॅटिंग टीमने इथे वापरला, युटिलाइज केलाय. तिसरे पंच निर्णय तपासण्यासाठी.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. शेवटचा बॉल असेल या षटकातला. 66 धावा. आतापर्यंत 5 बॉल मध्ये फक्त 6 धावा खर्च करता यश. व्हॉट अ बॉलिंग. विनंती असेल सर्व छोट्या आमच्या क्रिकेटपटूंना कृपया आपला बॉल कमिटी मेंबर्स लक्ष द्या. बॉल मध्ये येऊ देऊ नका प्लीज. शेवटचा बॉल. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता केतन यांचा, मात्र इथे गोलंदाजाला यश यांना रीड केलंय आणि अगदी स्ट्रोक खेळण्यापासून स्वतःला थांबवलंय. इट्स अ वाईट बॉल. इथे वन बाउन्स आणि चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषे पार. चार षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल 71 धावा, 71 रन्स. 3 षटकानंतर धावा होत्या 60. हे षटक मात्र निश्चितच चांगलं राहिलंय. टीम टायटन संघासाठी फक्त 11 धावा खर्च केल्या या षटकामध्ये यश यांनी. युग पुन्हा एकदा आलेत. कट केलाय, चेंडू अडवलाय, नॉन स्ट्रायकिंग एंडला धावबाद करण्याची संधी, मात्र पुन्हा एकदा माघारी परत फिरावं लागतंय केतन यांना. सुरक्षितपणे पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचताय. चांगला बॉल, चांगली सुरुवात. डॉट बॉल येतोय. ओ बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूला आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवता युग. ओ ड्राइव्ह केलाय, नो चान्स. इट्स अ वाईड बॉल. 76 रन, 76 रन. नंदलालजी शिंगवी सर, या सर्व आमच्या ऑर्गनायझिंग कमिटी मेंबरचं फार कौतुक करावं लागेल की आपल्या माध्यमातून आणखी एक लाजवाब आयोजन, शिस्तबद्ध नियोजन पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या भेटीला आपण घेऊन आला. एलिमिनेटर 1 समोर खेळलाय, 4 रन्स. मॅचचं समीकरण आता बनतंय 22 बॉल मध्ये 66 रन. हो, नौकार आहे तिथे, चांगलं फील्ड करताय. या बॉलवर मात्र सिंगल असेल. यश यांच्या बॅट मध्ये ही सिंगल येते. चांगलं फील्ड नौकार कुमटकडनं केलं जात आहे. अगदी एखाद्या शिकारीवर ज्या पद्धतीने वाघ शिकार करतो, आक्रमण करतो, अगदी त्याच पद्धतीने बॉलवर नौकार तुटून पडताय. आता समीकरण 21 बॉल 65 रन. बोलतो मॅचचं समीकरण बनतंय 21 बॉल 65 रन. 21 बॉल 65 रन. स्कोरबोर्ड दिसतोय आता. थँक्यू पियुष भाई. यावेळेस मात्र स्वीप केला आहे तिथे. केतन आहे तिथे. केतनचंही कौतुक करावं लागेल की
गौतमजी बॉलिंग ट्रॅकवर ऑन साइडला खेळलाय बिटवीन द गॅप. इट्स अ 4 रन्स. टायटन्स या संघातील खेळाडूंना विनंती असेल, टीम टायटन्स या टीम मधील खेळाडूंना विनंती असेल थोडंसं आपण बाहेर जावं. थँक्यू, धन्यवाद सर. एक महत्वाचा सन्मान आता केला जातोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मित्रांनो आपण बघितले असेल की काही लेजंड्स मॅचेस देखील खेळल्या गेल्या. या लेजंड्स क्रिकेटपटूंना एकत्रित करणं, त्यांना मैदानापर्यंत घेऊन येणं किंवा त्यांचा सराव करणं हे अत्यंत अवघड, मी तर म्हणेल की हे अवघड शिवधनुष्य होतं. ते शिवधनुष्य ज्यांनी उचललं आणि या लेजंड्स मॅच ज्यांनी यशस्वी करून दाखवले ते आमचे सन्माननीय मान्यवर, ज्यांच्या माध्यमातून लेजंड्सला एकत्रित आणलं गेलं, मैदानावर त्यांना एकत्रित करून त्यांच्या मॅचेस पूर्ण केल्या गेल्या. जी मेहनत त्यांनी घेतली आहे ते आमचे सन्माननीय मनोजी चोरडिया साहेब. आहा, caught behind the wicket. यश चोपड़ा झेलबाद. थँक्यू, क्या बात आहे. थँक्यू. आमच्या सर्व प्रेक्षकांचा देखील आभार असेल. तर मित्रांनो, लेजंड्स या सर्व क्रिकेटपटूंना एकत्रित आणून त्यांना मैदानापर्यंत घेऊन आले ते आमचे मनोजी चोरडिया सर, यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करेल सन्माननीय मनोजी चोरडिया सर, आपण VIP डायसवर यावं. आपला इथे एक शाही सन्मान केला जातोय. आपल्याला विनंती असेल त्याचा स्वीकार आपण करायचा आहे. मी हा सन्मान करण्यासाठी, मनोजी चोरडिया साहेबांचा सन्मान करण्यासाठी विनंती करेल आमचे सन्माननीय सुनीलजी कांतीलालजी धोका सर. सन्माननीय सुनीलजी कांतीलालजी धोका सर, आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मनोजी चोरडिया सरांचा आपण सन्मान करायचा आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 40 धावा. इट्स अ नो बॉल. इथे मात्र फलंदाज बाद. सन्माननीय सुनीलजी कांतीलालजी धोका साहेब यांच्या शुभ हस्ते आपण VIP डायसवर बघू शकाल एक शाही सन्मान केला जातोय. एक अत्यंत महत्वाचा सन्मान केला जातोय. आमचे सन्माननीय मनोजी चोरडिया सर यांचा मुख्य मंचावर VIP डायसवर सन्मान केला जातोय. आपण स्क्रीनवर देखील बघू शकाल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे लेजंड्स क्रिकेटपटू मैदानात आले, अगदी 50 वर्षानंतर देखील अगदी युवकांनाही लाजवेल या पद्धतीचं दर्जेदार क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून खेळलं गेलं, ते सर्व लेजंड्स आणि त्या सर्व लेजंड्सला एकत्र आणणारे शिल्पकार आमचे सन्माननीय मनोजी चोरडिया सर यांचा इथे शाही सन्मान केला जातोय. थँक्यू व्हेरी मच मनोज सर. आणि सन्माननीय सुनीलजी धोका सर, आपला देखील शतशः आभार. 41 रन्स. धावफलक 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड 3 गडी बाद 46 धावा आणि पुढच्या 12 बॉल मध्ये आणखी 53 धावांची आवश्यकता असेल. आणखी एक आपण बघू शकाल, स्क्रीनवर बघू शकाल मित्रांनो. केतनजी थोडंसं थांबायचे, आपण स्क्रीनवर बघू शकाल. आज या अंतिम दिवसाच्या खेळासाठी आपले छोटे बाल गोपाळ विविध वेशभूषेमध्ये इथे मैदानापर्यंत पोहोचवता. एक वेगळं वातावरण, अगदी इंडियन आर्मीला ट्रिब्यूट करणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेमधील प्रेक्षकांमध्ये देखील प्रचंड उत्साह बघायला मिळतोय. आपले सर्वच छोटे प्रेक्षक बाल गोपाळ आपण बघू शकाल. अगदी भारत मातेच्या वेशभूषेमध्ये देखील काही छोटे क्रिकेट रसिक इथे पोहोचलेत.
सर्व त्यांच्या पालकांचा देखील आभार असेल की आपण देखील इन्व्हॉल्व्ह होता या स्पर्धेमध्ये आणि एक वेगळं चित्र एक सुंदर कन्सेप्ट या स्पर्धेच्या निमित्तानं आपण एक्सपिरियन्स करतोय एन्जॉय करतोय JPL सीझन 3 आपण इंडियन आर्मीला ट्रिब्यूट करतोय एक आदर्श आयोजन JPL सीझन 3 चांगला बॉल यावेळेस केतन पारख यांच्याकडनं सलग 3 डॉट बॉल येत आहे 9 बॉल आणि 53 धावा चांगला बॉल सलग 4 डॉट बॉल येत आहे एलिमिनेटर ही महत्वपूर्ण लढत ही महत्वाची मॅच इथे 5वा बॉल निर्धाव येतोय या मॅच मधील विजयी संघ क्वालिफायर 2 मध्ये आणि ओहो इथे मात्र शेवटच्या बॉलवर सिंगल येते काय सुरेख गोलंदाजी केली आहे केतन यांच्याकडनं हे शेवटचं 5 षटकानंतर धाव फलक 47-47 लॉस ऑफ 3 विकेट्स शेवटचे 6 बॉल आणि धावा करायच्या त्या 52 6 गेंदे 52 रन मित्रांनो हे घोटी शहर अंडरआर्म क्रिकेटसाठी संपूर्ण जिल्ह्याभरात जाणलं जातं सातत्यानं या क्रिकेटच्या हंगामामध्ये आपली JPL असेल किंवा RBPL असेल आणि आणखी एक ओपन क्रिकेट फॉर्मॅटमध्ये या शहरातील सर्वात मानाची स्पर्धा ओपन क्रिकेट फॉर्मॅटमधील म्हणजेच घोटी प्रीमियर लीग सन्माननीय श्रीकांतजी काळे यांच्या माध्यमातून एक फार मोठ्या स्पर्धेचं आयोजन उद्या दिनांक 12 जानेवारीपासून आयोजित केली जाते एक फार मोठी स्पर्धा घोटी प्रीमियर लीग अंडरआर्म क्रिकेट फॉर्मॅट मधील एक अत्यंत मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा ती JPL उद्यापासून सुरू होते या स्पर्धेचे प्रमुख आयोजक असतील श्रीकांतजी काळे आणि त्यांची संपूर्ण टीम तर या स्पर्धेसाठी JPL ला म्हणजेच घोटी प्रीमियर लीगला आमच्या संपूर्ण जैन प्रीमियर लीग आयोजन समितीच्या वतीनं संपूर्ण जैन समाज बांधवांच्या वतीनं या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा ही स्पर्धा देखील यशस्वी हो अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही संपूर्ण स्पर्धा खेळली जाओ अशा खूप साऱ्या शुभेच्छा या आयोजन समितीला असेल थँक्यू धाव फलक 53 शेवटचे 2 बॉल आणि धावा करायच्या 46 आणि माझ्या मते टीम रॉयल सोबत फाइट करण्यासाठी टीम वॉरियर सज्ज होते इट्स अ नो बॉल बॅट्समन आउट थँक्यू व्हेरी मच डीजे या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेल जनसेवा पतसंस्थेचे सन्माननीय डायरेक्टर आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आपण यावं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय 20 बॉल आणि 53 धावांची एक जबरदस्त इनिंग ज्यांच्या बॅटमधनं